नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 12 पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून 3.89 लाख कोंबड्या तसेच 21 लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून 8 मे पर्यंत प्रशासनाकडून दिवसरात्र यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच शेजारील राज्यांनाही याविषयीची माहिती देण्यात आली असून परिसरातील पोल्ट्री फार्म मालकांना याविषयीची खबरदारी राखण्यास सांगण्यात आले आहे. नवापूरमधील डायमंड पोल्ट्री फार्मच्या 40,000 कोंबड्यांमधील 70 कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून लक्षणानुसार इतर कोंबड्यांवर औषधोपचार केले, परंतु तरीही पक्षी मृत होण्याचे प्रकार थांबले नाही. दरम्यान इतर 3 फार्मवरही पक्षी मृतावस्थेत आढळले. एकूण 1.71 लाख कोंबड्या असलेल्या या फार्मवरील 1,289 कोंबड्या अचानक मृतावस्थेत आढळल्याने रोग अन्वेषण विभाग, पुणे येथून बर्ड फ्लूच्या निदानासाठी राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ, मध्य प्रदेश येथे 27 एप्रिल रोजी नमुने पाठवले. या नमुन्यानुसार हा बर्ड फ्लूचाच प्रकार असल्याचं 29 एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर 1 किलोमीटरच्या परिसरातील 2.47 लाख कोंबड्या, 9.27 लाख अंडी आणि 2.86 लाख किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले. परंतु 4 मे रोजी परिसरातील पक्ष्यांचे नमुने पुन्हा पाठविण्यात आले. त्यात आणखी 4 पोल्ट्रींमध्ये संसर्ग आढळून आला. त्यामुळे आणखी ठिकाणच्या कोंबड्या आणि अंड्यांनी विल्हेवाट लावण्यात आली. 8 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 12 पोल्ट्री फार्ममध्ये एकूण संसर्ग झाला असून त्यातून 3.89 लाख कोंबड्या, 21.61 लाख अंडी आणि 4.99 लाख किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. तर परिसरातील फार्मवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.